नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर आज खूप छान वाटतंय कारण गेले 10-12 दिवस पाऊसच नव्हता। आज फायनली पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। सकाळी एक मोठी सर येऊन गेली, आता रिमझिम पाऊस पडतोच आहे। इतके दिवस पाऊस नव्हता तर खरंच एक टेन्शन आलं होतं, कधी शेत लावून होणार काय। अजून आम्ही लावणीला सुरुवात केलीच नाही आहे। मम्मी आता सकाळीच गेली आहे खाली शेतामध्ये, तर ती काय करते, दाढ वगैरे काढते का माहीत नाही। तर बघूया, जाऊया आता खाली शेतामध्ये। तर चला, इकडे बघा खूप जणांची लावणी लावायची आहे। अजून जिथे जिथे पाणी म्हटलं ना तिथे बघा त्या साईडला पाणी आहे, त्यामुळे तिकडे त्यांनी लावून घेतलं आहे। आणि आमची मम्मी बघूया आता काय करते ती। तर आले शेतामध्ये, सगळं आहे तसंच आहे। सकाळपासून एवढा पाऊस पडतोय पण शेतामध्ये जरासुद्धा पाणी नाही आलं आहे। पण जर पाऊस असता ना तर इतकं आमची शेती लावून झाली असती। इकडे सगळं तुम्हाला हिरवगार बघायला मिळालं असतं। मम्मी खाली आता दाढ काढते, तर चला खाली जाऊया। पाणी असंच पाहिजे होतं ना, मला वाटतं थोडा तरी आला असेल पाणी खाली। पाणीच नाही आलेला। मम्मीनं आल्यापासून एवढ्या पेंड्या काढल्या ना, भरपूर काढलं गे, भरपूर काढला, अजून एके वाप्याचे नाही झाले। एवढ्या दिवस पाऊस नव्हता, घरात राहत नव्हता ना, झोप येत नव्हती। पण आता बघतो आधी पाऊस येता काय, तर काय पाऊस येईल असं वाटते, म्हणूनच ठेवतो काढून। पक्ष्यांचा आवाज बघा आहे का, मजा वाटली पक्ष्यांका पण। काल सकाळी आम्ही दाढ काढलेली, सकाळपासून पावसाची वाट बघतोय, पाऊस काय आलाच नाही। आता 6 वाजून गेले आणि असा काय पाऊस पडायला लागलाय ना, खूप जास्त पाऊस पडतोय। खूप सारं पाणी गेलं खाली, भरपूर पाणी गेलं खाली। चला चला, तू होय होय, खूप पाणी गेले खाली। मम्मी आता खुश झाली असणार, आता 1-2 मला तरी लावू असं मला वाटतंय। तर चालले तर मी खाली, रेनकोट पण घेतलाय, छत्री पण घेतली आहे, पण बघेन भिजेन, पण मी काय भरोसा नाही माझा, आता काय आंघोळच करायची आहे। तर बघा किती पाणी झालंय ते मळ्यात, खूपच पाणी। काय हो हो, मस्त रे, चला। नाना पण आलात, काकोनी नाना पण आहे। काय काम करतोच आहे, काम करणार मी आता आपण। हा लावूया ना, गाजताय, लय गाजताय, बापरे पडणार आहे पाऊस, मस्त। पेंडी आणायची तिकडे, आणून टाकू। मम्मी आणि पप्पू बांध घालतायत, बांध विकतायत। खाली माणसं भरपूर आहे त्यांच्याकडं। काकू खाली पेंड्या धुत आहे, नाना पण बांध घालताय। मस्त रेनकोट घातलाय, आता पेंडी आणून टाकूया पटापट। पेंडी धुवूच्यात, पेंड्या नाही त्या काकू, होय हो धुतो आणलं। तर धुतलेल्या पेंड्या घेऊन चालले वरती मी तिकडे लावायला। तर चला, मम्मीची इतकी घाई झाली ना, आता आपल्याला 2 तरी मळ्या लावायच्या आजच्या दिवसात, आता अर्ध्या तासात तरी। पावसानं लय मेहरबान केला नाही, किती दिवसानंतर पाऊस आलाय हा। तिकडे तास चालू असता मम्मीने काकून लावायला सुरुवात पण केला मी।
आणि ही मळी चिखल करतात आता ही पण मळी लावायची आहे. मस्त मजा आली पावसाला पण. तर कालच एवढी दाढ काढून झाली आहे आणि हे सगळं काढायचं आहे. तर आता ह्या पेंड्या आहेत तर त्या धुवून लावायला घेऊन चालले मी. पेंड्या धुवून झाल्या. पेंडी धुतल्या ना मग लावायला एक एक आवं घ्यायला बरं पडतं. धुवून ना आणतो धुवून. मम्मी आमची एक्सपर्ट आहे लावणी लावून. आता कसं वाटतंय मम्मी एक मळी लावून झाली तर बरं वाटतं की नाही? होय ना. आता लावणार मी. रात्रीचा लागला ना थोडं पाणी भेटलं तर तेवढं पुसून घेता येतं. हा ना. आता विचार करणार. मम्मीच रात्रीची झोप लागत नव्हती. कधी होणार आपलं कधी होणार तास चालू होता. आता तो एक वापर लागलो बाबा. आता बाकीचं कसं पण लागू सुरुवात होणं महत्वाचं आहे ना. आता मी कसं पण लावतो. सुरुवात होणं महत्वाचं आहे. झाला एक मळी लावून झाली. दाढ काढून ठेवलेली म्हणून परवडला. आता हे एक मळी लावून झाले दुसरी मळी लावायला सुरुवात करतायत पण दाढ पुरणार नाही आहे त्यामुळे आता दाढ काढायला सुरुवात करते. आता मी पटापट दाढ काढते. इकडे मम्मी आहे, इकडे शीतल काकू, इकडे वहिनी आणि इकडे नाना आहे आणि हे दादा आहे. सुरुवात होता सगळी माणसं आली मदत करायला. इकडे सगळी काकोनी वहिनी सगळी. आमच्याकडे काय माणसांची कमीच नाही आहे. तर आता 2 मळ्या झाल्याच समजायचे लावून. आता तिसरी मळी करून ठेव. झाला बांधताना दाखव बघू कशी बांधतात ती. हा पिंडी ना. हां अशी गोल करायची आणि गाठ मारायची खाली ना खोचायकडे. हात पाय पूर्ण चिखलाने माखलेत. लोक मड थेरपी करण्यासाठी पैसे खर्च करतात आणि आमचं फ्री ऑफ कॉस्ट होता. काम पण होतं आणि थेरपीची काही गरजच लागत नाही. फायनली 10-15 दिवस पावसाची वाट बघून शेवटी पाऊस आला आणि आमची लावणीला सुरुवात पण झाली. तर आता आपण चालले घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.